मेरिटचा विद्यार्थी फेल झाल्याचं दुःख मला माहितीये. मी माझ्या परीक्षेत फेल झाली असं वक्तव्य नवनीत राणा यांनी केलंय. तयारी करून पुन्हा मैदानात येणार. लोकसभा निवडणुकीच्या पराभवावर नवनीत राणांनी हे वक्तव्य केलंय. नवनीत राणांच्या पराभवानं विरोधकांचं भलं झालं. नवनीत राणांना थांबवून अमरावतीच्या विकासाचं विजन थांबवलं. नवनीत राणांच्या पराभवावरून रवी राणांनी विरोधकांवरती ही टीका केली आहे. तुम्ही जसं पास झाले 99 अचीव केले, 95 अचीव केले, 92 अचीव केले, मी माझे एक्झाम मध्ये फेल झाली. एक असते की ज्यांनी प्रिपरेशन केली नव्हती तो हारलं. जर तो पडलं, जर तो फेलियर झालं तर ते लाईफ मध्ये झोन वेगळं असते. एक मेरिट स्टुडंट जेव्हा काही मार्क्समुळे फेल होतो तर त्याचा दुःख तो मेरिट स्टुडंटच विचार करू शकते. आणि मला असं वाटते की मी कमी पडली असन कुठे ना कुठे, मी परत त्याची तयारी करन आणि परत या मैदानामध्ये नक्की येईन. आज अनेक राजकीय नेत्यांनी मूठ मारली, सगळे एकत्र झाले, एकच विचार केला की या ठिकाणी नवनीत राणाला थांबवायचं आहे. पण मला एक प्रश्न आहे, इथे विद्यार्थी आहे, पालक आहे. नवनीत राणाला थांबून राजकीय नेत्यांचं जरी भलं झालं पण अमरावती जिल्ह्याचं विकासाचं विजन त्यांनी थांबवलेलं आहे. येणाऱ्या काळामधलं अमरावती जिल्ह्याचं विजन थांबवलेलं आहे. अमरावती जिल्ह्याला पुढे नेण्याचं काम ज्या ताकदीनं पार्लमेंटमध्ये, देशाच्या पार्लमेंटमध्ये नवनीत राणा करत होत्या ते आपलं थांबलेलं आहे. ते आपण कधी वापस मिळू शकणार नाही. त्याच्यासाठी पुन्हा आपल्याला अशा नेत्याला पुढे आणावं लागेल जो खऱ्या अर्थानं या ठिकाणी अमरावती जिल्ह्याला पुढे नेण्याचं काम करेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.